नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आता मी आलो आहे डोंबिवली इथे आणि ॲक्च्युली हा किल्ला अरुण निवास मित्रमंडळ आहे जुनी डोंबिवलीमध्ये वेस्ट साईडला। मला जर किल्ला बघायला यायचं असेल तर 10 ते 15 दिवस आहे ना, 10 दिवसापर्यंत तुळशीपूजन तुळशी विवाह आहे तोपर्यंत तुम्हाला हा किल्ला बघायला भेटेलच। तर हा किल्ला आहे आणि यावर्षी बनवला देवगिरी किल्ला। देवगिरी किल्ला हा सुंदर असा किल्ला आहे आणि एवढा मोठा किल्ला तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच इथे या बघायला। आणि पाठीमागे तुम्ही जे माझ्या फ्रेम्स बघत आहात या सगळ्या फ्रेमचे जे फोटो आहेत त्यामध्ये त्यांनी हे किल्ले आधी तयार केलेले आहेत आणि खूप मोठे मोठे किल्ले आहेत। गेल्या वर्षी त्यांनी पावनखिंड विशालगड हा मोठा लांबलचक असा किल्ला तयार केला होता। यावर्षी देवगिरी किल्ला तयार केलेला आहे। तर आपण जाणून घेऊया की कसा बनवलेला आहे हा किल्ला। यामध्ये त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत इकडचे स्थानिक। आणि माहिती मिळवण्याचं कारण काय, हा किल्ला जास्त लोकांना माहिती नाही, जसं रायगड माहिती आहे तसा हा किल्ला माहिती नाही आहे। त्यामुळे छान मिळवा। आणि इन केस तुम्हाला पुढच्या वर्षी हा किल्ला बनवायचा असेल तर तुम्ही हा किल्ला तयार छानपैकी करू शकता। त्यासाठी कसा तयार करायचा हेही ते दाखवा। नमस्कार, मी सचिन पाटील अरुण निवास मंडळमधून। तर यावर्षी आम्ही गिरिदुर्ग याचा देवगिरी हा किल्ला बांधला आहे। पहिली गोष्ट तर आम्ही किल्ला आमचे दादा बाबू पाटील जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखालीच बांधतो। एवढी वर्ष सतत 16 वर्ष आमचा हा किल्ला बांधला। यावर्षी आम्ही गिरिदुर्ग बनवायचा प्रतिकृती उभारण करण्याचा प्रयत्न केला। तर हा किल्ला औरंगाबादपासून 17 किलोमीटर लांब आहे। पहिली गोष्ट तर किल्ला कसा बांधला हे पूर्ण इको फ्रेंडली बांधायचा प्रयत्न आहे। तटबंदी बुरुज आणि आतले वास्तू जे काय आहे ते सर्व चिकण मातीचे। ही माती जर क्ले टाईप असते, तिला माती मळून आम्ही हा किल्ला शेप देतो। नंतर बाकीचा जो बाहेर लाल मातीचा तुम्हाला रान दिसतोय, इकडे पुढे गाव दाखवला आहे ते पूर्ण लाल माती। इकडे कोणताही सिमेंट, फक्त पाणी थांबवण्यासाठी प्रूफिंग करतो, पण सिमेंट नाही। बाकी किल्ला बांधायचा पूर्ण प्रयत्न हेच असतं की इको फ्रेंडली बांधू। किल्ला बांधायचं तर चालू करतो आम्ही दसऱ्याला भूमिपूजन करून, नंतर रोज 15-20 दिवस लागतात किल्ला बांधायला। तर किल्ला निवडायचा कोणता हा एक प्रश्न असतो की दरवर्षी एवढे 16 वर्ष झाले सतत बांधतोय, तर कोणता किल्ला घ्यायचा। प्रत्यक्ष किल्ला असा निवडला जातो की ज्यात इतिहास असेल, ज्या लोकांना कळायला पाहिजे, पोरांना पुढच्या पिढीला कळायला पाहिजे काय होतं, त्याचा इतिहास काय आहे। तर म्हणून यावर्षी आम्ही गिरिदुर्ग बांधला, देवगिरी, जो औरंगाबादमध्ये आहे। आता नाव याचं दौलताबाद आहे, कारण नंतर मुघलांचं शासन आलं, तुघलकने याचं नाव दौलताबाद केलं। पहिले हा देवगिरी म्हणूनच ओळखला जायचा। असं मानलं जातं की स्वतः महादेव शिव या डोंगरात, जो त्रिकोणी डोंगर आहे, इकडे विराजायचे, इकडे आराम करायचे, म्हणून याचं नाव देवगिरी असं ठेवण्यात आलं होतं। तर किल्ल्याबद्दल मी थोडा इतिहास सांगू इच्छितो। 11व्या शतकात यादव राजपूतांनी हा किल्ला बांधला। हा किल्ला बांधायचा एकच हेतू होता की संभाजीनगरमध्ये कोणताच हायेस्ट पॉईंट नव्हता डोंगराचा, तर त्यांनी हा एकच त्रिकोणी आकाराचा डोंगर होता, तर याच्यावर त्यांचा किल्ला बांधायचा ठरवलं। नंतर त्याला सेफ्टी म्हणजे काय करणार की जेणेकरून सैन्याचा शत्रूचा हाणामार न झाला पाहिजे म्हणून खंदक बांधला। जे पाण्याचं तुम्हाला दिसतं ते खंदक आहे, ते 70 बाय 80 फुटाचं आहे। यात मगर आणि जहरीले सर्प सोडायचे। पुढे जसं आलं हे जे तटबंदी आणि दुहेरी तटबंदी आणि बुरुज दिसतंय ते सुमारे 5 किलोमीटर आहे पूर्ण। अच्छा। आणि त्याला लागून परत एक खंदक आहे, ते पण 70 ते 80 फुटाचं डीप आहे। तर यात सैन्याच असं कधीच झालं नाही की देवगिरीवर कोणत्याच सैन्य जिंकून किल्ला जिंकला नाही आहे। हा अजिंक्य किल्ला आजपर्यंत। फक्त विश्वासघात करून, फितुरी करून हा किल्ला यादव राजपूतांकडून 13व्या शतकात तुघलकने घेतला। तुघलकने घेतल्यावर 13व्या शतकात त्याचा विजयी म्हणून त्याने काय केलं पाहिजे, म्हणून त्याने काहीतरी विजयस्तंभ केला पाहिजे, म्हणून तो चांद मिनार बांधला, जो तुम्हाला भगवा दिसतोय, भगवा आकार, ते 210 फूट आहे। भारतात दुसरा सर्वात मोठा मिनार हाच आहे, त्याचं नाव चांद मिनार आहे। त्या चांद मिनारच्या समोरच भारतमाता मंदिर आहे। भारतमाता मंदिरच्या पुढे हत्ती हौद आहे। हत्ती हौदमध्ये तेव्हाचे मावळे सैन्य स्विमिंग प्रॅक्टिस करायचे। अच्छा। तसं पुढे आलं तर एक चिली महल म्हणून आहे,
ओके. तिकडे आपला खिलजीने संभाजी महाराजांना कैद केलेला आणि खिलजी तिकडेच आपल्या शत्रूंना कैद करायचं. या किल्ल्यावर 200पेक्षा जास्त तोफ आहेत. मेन 2 प्रमुख तोफ म्हणजे एक मेंढा तोफ आहे जो या बुरुजावर आहे. ओके. हा जो पुढचा पुढे आहे का? हां, मेंढा तोफ आहे. आणि वर सर्वात हायेस्ट पॉईंटला देवी तोफ म्हणून आहे. हे सर्वात हायेस्ट पॉईंट. तर मेंढा तोफ कसा पडला कारण की पंचधातूने बनवलेला तोफ होता. त्या तोफाचा मागचा आकार तोंड जो होता ते मेंढ्यासारखं होतं म्हणून त्याचं नाव मेंढा तोफ आहे. आणि त्याचा लांबी 16 फूट आहे. आणि वर जो देवी तोफ आहे त्याची लांबी 20 फूटाची होती. या दोन्ही तोफ असे होते की पूर्ण किल्ल्याचं संरक्षण या दोन्ही तोफ करू शकतात आणि 4 दिशेने ते फिरायचे. अच्छा. बाकी नंतर शहाजहान पण आला याच्यावर राज केला मुघलांनी. तर त्याने बारादारी म्हणून स्वतःच्या मनोरंजनासाठी हा बांधून घेतला शामियाना टाईप. तर त्या भागावरती हे बरं आम्ही हे पण लावलं. हो वाईट पडलं. ओके. आणि नंतर खाली एक आहे गणपती मंदिर. अच्छा. गणपती मंदिर हे अजून तसंच आहे. आतली मूर्ती पण तशीच आहे एकदम गणपती मंदिरातली. आणि भारत माता मंदिरचा मध्ये मूर्ती नव्हती तेव्हा आपलं स्वातंत्र्य भेटला 1946ला. तेव्हा भारत सरकारने एक मूर्ती भारत माताची स्थापना केली आणि आता ती आहे दिसून येते पण मागची मूर्तीचा काय पत्ता नाही. अच्छा. तर हा छोटासा असा इतिहास आहे. यात पहिले तर बांधला गेला यादवांकडनं 11व्या शतकात. नंतर 12व्या शतकात ते 16व्या शतकापासून तुघलक, अल्लाउद्दीन खिलजी आणि मुघलांकडे होता. नंतर पेशवाईकडे आला. महाराजांचा फारसा इतिहास या किल्ल्यावर नाही पण या किल्ल्याची रचना अशी आहे. संभाजी महाराजांचा सुद्धा संभाजी महाराजांना कैद केलेला. अच्छा. या किल्ल्यावरती केलं त्याने दिल्लीवरनं तुघलकने दिल्लीवरून आपला राज इकडे आणला होता पण काही कारणास्तव त्याला जमलं नाही. परत तो दिल्लीलाच त्याने आपला सैन्य नेला. ओके. पण इकडे होता आणि संभाजी महाराजांना चिनी मनवलं. अच्छा. आपल्या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला होता का? नाही केला. कधीच नाही केला कारण हा अजिंक्य होता आणि खूप याला सेफ्टी होती. हो. म्हणून कधीच प्रयत्न नाही केला आपण. ओके. आणि त्याबद्दल थोडंसं अजून माहिती सांगू शकता का? जो चार मिनार आहे चारमिनार हाच होता की त्याने काहीतरी मी स्वतःचा बांधला पाहिजे इकडे. हां. म्हणून हे लोक तर कधी म्हणजे स्वतःचं एक वर्चस्व गाजवला की विजयस्तंभ आणि हे लांबपर्यंत दिसला पाहिजे. हो. मी इकडनं काहीतरी बांधलाय हे पूर्ण अवतीभोवती लक्ष पण गेला पाहिजे मी काहीतरी बांधलाय म्हणून त्याने तो 210 फूट 63 मीटर्स 63 मीटर आहे 210 फूट. आणि कुतुब मिनारच्या नंतर हा दुसरा भारतात सेकंड लांबीचा आहे. दुसऱ्या लांबीचा सेकंड आहे टॉलेस्ट. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.